तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे विविध पदांसाठी. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभाग महाराष्ट्र शासन. तर या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवार महिला पुरुष यांच्यासाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे लिपिक. तर यासाठी इथं 35 जागा आहेत. यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं MSc आणि टायपिंग इथं लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 10,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सहाय्यक. तर यासाठी इथं 24 जागा आहेत. यासाठी तुम्हाला ITI लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 8,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे शिपाई. तर यासाठी इथं 10 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 6,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रभारक. तर यासाठी 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला मेकॅनिकल पदवी लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 8,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे दुय्यम अभियंता. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला स्थापत्य पदवी लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 8,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वीजतंत्री स्थापत्य. तर यासाठी पण इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल पदवी लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 8,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे इमारत निरीक्षक. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला कन्स्ट्रक्शन सुपरवायझर पदवी लागणार आहे आणि वेतन पण तुम्हाला इथं 8,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे. तसेच उमेदवार इथं महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यासाठी तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं आधार कार्ड लागणार आहे. तसेच तुमचे जे बँक खाते आहे तर ते इथं आधारशी संलग्नित असावे. म्हणजे तुमचे जे बँक खाते आहे ते DBT लिंक असावे. तसेच तुम्ही इथं कौशल्य रोजगार उद्योजकता म्हणजे एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन केलेले असावे आणि सदर ज्या नेमणुका आहेत तर ते इथं 6 महिन्यांसाठी राहणार आहेत. त्यानंतर तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते इथं ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. rozgar.mahaswayam.gov.in तेथे तुम्हाला तुमचा प्रोफाईल बनवायचा आहे आणि तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तरी संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.